आतापर्यंत 20 ते 25 जोगती आणि आराधी सभासद आहेत आणि ते एवढ्या आपुलकीने जीव ओतून समाजसेवेवर आमच्या कांद्याला खांदा लावून काम करतायत. समाजसेवेचे जर कार्यक्रम असतात ते आम्हाला 2 दिवस आधीच सांगतात की आम्हाला तुमच्याकडे यायचे आणि ते इतके म्हणजे असं समाजात असं वाटतं की नाही हे जण जोगती वाईट असतात, म्हणजे खरंच वाईट नसतात. कारण की रोज आमच्याकडे 5-6 जोगती येऊन बसतात, त्यांचं सुखदुःख आम्हाला सांगतात. आम्ही त्यांना असे माझ्याकडे आता जोगती आहेत, एक सपना जोगती म्हणून आहे, तिला आम्ही भाजी व्यवसाय करायला दिलेला आहे. दुसरी एक सीला म्हणून आहे, ती नारळाचा व्यवसाय करते. आणि दामिनी रेगडे म्हणून आहे, तिला दर्पण फाउंडेशनमध्ये आम्ही नोकरी दिलेली आहे. त्याचं 10वीचं फॉर्म भरून तिला 10वीचं शिक्षणही दिलेलं आहे. मग असे जर जोगते आमच्याकडे येतात आणि सुखदुःख सांगतात तर त्यांना आम्ही मदत करतो. तर खरंच आणि त्यांच्या इतकं प्रेम आम्हाला मिळालं कुठंच नाहीये. पण मला असं वाटतं की समाजाने त्यांना आपलंसं करायची गरज आहे, की समाजाने त्यांना दूर लोटू नये, की ते त्यांना जर समाजाने जवळ केलंच तर खरंच खूप प्रेम मिळेल आणि त्यांच्यासारखी व्यक्ती कोणी नाहीये. कारण की जोगत्यांना हा आपल्या आधाराचा गरज असतो, समाजाचा गरज असतो. आणि उद्या जर समाजाने मला वाटतं यांच्यामध्ये खूप शिकलेले सुद्धा हुशार म्हणजे आज पदवीधर इंजिनियर वकिली केलेले जोगते आहेत. माझे लोक आम्हाला अनुभव आहे चांगला. तर समाजाने त्यांना जवळ आपलंसं करावं आणि पहा त्यांचं किती प्रेम मिळतं. कारण की त्यांच्यामध्ये एक सामाजिक भान तर आहे, खूप छान आहे. तर समाजसेवा म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचणं. आता आम्ही जे समाजसेवा करतो एकाच याच्या नाही करत, तर समाजसेवेमध्ये त्यांच्यामध्ये इतकं छान कर्तृत्व आहे की ते करून दाखवण्यासाठी त्यांची कला आहे, कलागुण त्यांच्यात आहे. आज त्यांच्यामध्ये जोगवा मागण्याची कला आहे, नाचण्याची कला आहे, खूप छान प्रकारे कला आहे. पण जोगवा मागणं हे काही वाईट नाहीये, हे एक भिक्षक आहे, म्हणजे देवीचं दान आहे. पण त्यांना जर आपण आता ते रेल्वेमध्ये भीक मागतात, रस्त्यावर भीक मागतात, तर लोकांना असं नाही इथे तुच्छ समजतात. पण त्यांचा जर आपण जवळ करून आपण त्यांना काहीतरी एक स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला तर आज ते आपल्यासारखंच जीवन जगू शकतील, सामान्य आयुष्य जगतील. म्हणून मी म्हणते की समाजाला मी आजही सांगते की त्यांना खरंच जवळ करा आणि छोटासा रोजगार तुमच्या जणी झाला तरी त्यांना उपलब्ध करून द्या. आम्ही तर त्यांचं मार्गदर्शन करतोच, त्यांना आपलंसं करतो, तसं समाजाने त्यांना करावं. त्यांच्यासाठी तुम्ही अजून असं काही अशी शिबिरं किंवा अशी काही एक घेता का? नक्कीच. त्यांच्यासाठी मी असंच काहीतरी मेळावा घेते आणि त्यांचं आरोग्य शिबिराचं चेकअप करून त्यांना औषधाची गरज करते आणि जास्तीत जास्त त्यांना सांगते की तुम्हाला कुठला रोजगार हवाय, कुठल्या रोजगाराची गरज आहे. कारण आता त्यांच्यापर्यंत पोहोचायचं म्हटलं की त्यांना खूप विश्वासात घ्यावं लागतं, खूप आपलेसं करावं लागतं. कदाचित 5 ते 6 महिने त्यांना आपल्या विश्वासात घेऊन एक त्यांच्याच कुटुंबाचा आपण सदस्य आहोत म्हणून त्यांना रोजगार उपलब्ध करून प्रेमाची भावना रुजवावी लागते. तर त्यांच्याकडनं खूप प्रेम मिळते, इतकी माया मिळते की सांगायला खूप अभिमान वाटतो मला. ताई, तुम्ही अनेक रुग्णालयामध्ये किंवा टीबी पेशंट जिथे आहेत त्यांना सरकार आपलं फ्री औषधांचं वाटप तर करतंच, पण तुमच्या कार्याचा आढावा घेताना मगाशी गप्पांमध्ये मी ऐकलं की जेव्हा सरकार औषधं वाटप करतं पण एक वेळ जेवणाची ज्यांना भ्रांत पडते तिथे तुम्ही रेशनिंग ही काही कुटुंबाला पुरवता. कारण की काय म्हणजे कुटुंबाचा आधार जेव्हा नसतो तेव्हा त्या कुटुंबावर काय दुःखाचा डोंगर कसं मी जवळून पाहिलेलं आहे. तर आपल्याकडे असेच एक 2-3 मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, पण असे एक 4-5 कुटुंब आहेत की त्यांचा कमवता आधार गेलेला आहे. त्यांच्या घरात 2-3 पेशंट टीबीचे आहेत आणि कमवतो कोण नाही. तर त्यांना आपण असंच 2 टाइमचं रेशन जर दिलं धान्य जेवणाचं तर बरं होईल. कारण की माझ्याकडे एक व्यक्ती असा अनुभव होता की एक आकाश जगताप म्हणून मुलगा होता, तर तो त्याच्या आईच्या ऑपरेशनच्या वेळी आम्ही त्यांना मदत केली होती जे हॉस्पिटलला आणि नंतर 5-6 मिनिटाचा संपर्क तुटला. तर जेव्हा त्याला टीबी झाली, 18 वर्षाचा मुलगा आणि 12वी इंग्लिश मिडियम शिकत होता आणि खूप हुशार होता, तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला त्याच्या आईने. आम्ही जेजेला त्यांना मदतही केली. तेव्हा ज्या दिवशी आम्ही त्यांना भेटायला गेलो, मे मध्ये गोष्ट मे 2013ची, तर त्याला असं वाटलं की मॅडम खरंच तुम्ही मला खूप योग्य वेळी मदत केली असती आणि केलेली आहे, पण मी तुमच्या कॉन्टॅक्टात नाही राहिलो, ती माझी चूक झाली. तर त्याला 2 टायमाचं जेवण न मिळाल्यामुळं तो मृत्युमुखी पडला. कारण की टीबीचा आजारावर हे शासन खूप चांगल्या प्रतीचं औषध गोळ्या देतं, पण 2 टायमाचं जेवण मिळत नाही. तेव्हाच आम्ही निर्णय घेतला की नाही, अशा पेशंटला, अशा व्यक्तींना आपण 2 टायमाचं रेशन चालू करायचं. म्हणून आम्ही अन्नधान्य पुरवठा हा चालू करतोय. आम्ही 5-6 कुटुंबाला आम्ही महिन्याचे रेशन भरून देतो, कारण की त्या मुलाची जगण्याची आणि शिकण्याची इच्छा होती. म्हणून असा काही अनुभव असतात की त्यातून पुढे आपल्याला चांगलं कार्य करायला मिळतं. अगदी खरं, अगदी खरं. तो खूप मध्ये हृदयाला वाईट प्रसंग होता आमच्यासाठी. आणि खरं तर तुम्ही आनंदात असाल तेव्हा सगळं आयुष्य छान असतं, पण जेव्हा तुमच्यामुळे इतरांना आनंद मिळतो तेव्हा आयुष्य खूपच छान असतं. एवढा तुमच्या समाज कार्यामध्ये ह्या दुर्बल घटकांना जी तुम्ही मदत पोहोचवतायत, हृदयस्पर्शी अनुभव तर नक्कीच आले असतील. हृदयस्पर्शी अनुभव खूप चांगलेच आलेले आहेत.
कारण की आम्ही जो करंजे गावात ऊस वाटप केला तर त्या व्यक्तीला म्हणजे खूप कमी उत्पन्न असून आणि दुपारचं जेवण मिळालं तर संध्याकाळचं मिळते की नाही, तरी तिथे आम्ही गेल्यानंतर चांगल्या प्रतीचं आम्हाला इतका छान आमचं स्वागत केलं की खरंच असं वाटलं नाही की ते दुष्काळग्रस्त असतील म्हणून. आणि त्यांनी 1 एकर जमीन आमच्या संस्थेला दिलेली आहे, तर त्यांचं खरंच आम्ही आभारी आहोत. पण इतका छान अनुभव होता तो. असे बरेच अनुभव आहेत. अगदी खरे. असे सगळे अनुभव आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. महाराज विरोचक सोबत चंद्रगुप्त आपण बनवलेल्या साम्राज्याचे संयुक्त शासक बनावेत. सम्राट, मी परत प्रार्थना करतो, तुम्ही राजधानी सोडलीच पाहिजे. जर आम्ही राजधानीमध्ये राजमहलामध्ये सुरक्षित नाही, मग कुठे सुरक्षित राहणार आम्ही? शीघ्रता करावी महाराज. आम्ही खुने असत्या मृत्यू देऊनच बसणार शांत. चालेल ब्रह्महत्येचं पातक लागलं तरी. हा तुझा कसला विचार? तू मला विचारल्याशिवाय संदेश पाठवलास तिला? राजकुमार अशोकास मी उज्जैनचा क्षेत्रपाल नियुक्त करीत आहे. अधिकाधिक सैन्य जुळवून तुरंत पाटलीपुत्राकडे प्रस्थान करा. जो बघणार सिंहासनाकडे लालची इच्छेने त्याला मरावच लागेल. भारत एक खोज, सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता आणि बुधवारी दुपारी 12 वाजता. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे दुर्बल घटकांचा सामाजिक विकास आणि आज आपण गप्पा मारतोय सौ निकेता नंदकुमार पांचाळ यांच्याबरोबर. ताई, तुम्ही सांगत होता की हृदयस्पर्शी अनुभव, तुम्हाला 1 एकर जमीन त्यांनी दिली दानमध्ये. हा, तर काय आहे तुमच्या योजना आता? हो, त्या जमिनीवर आम्हाला पहिला तर त्या गावामध्ये काय अनुभव त्याचे तुम्हाला सांगायचे आहेत? तर तिथे आम्ही जेव्हा ऊस वाटप केला तो इतका छान अनुभव आला. तर तिथल्या महिला देखील बोलल्या की आम्हाला एका गावामध्ये एका घरामध्ये आम्ही 10 किलो चारा वाटप केला, असं 30 टन. तर तिथला अनुभव इतका चांगला होता की कधी न मिळालंय हे आज आम्हाला दान पदरात पडलेलं आहे. तर इतके छान अनुभव होते. तेव्हा त्यांच्यासाठी हेच होतं की आम्ही जे 1 एकर जमीन तुम्हाला देऊ केलेली आहे, दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही शाळा उभारा आणि भविष्यात तिथे आमच्या महिलांना नोकरी लागेल आणि थोडंसं एक रोजगार द्या, कारण की पाऊस नाही पडला तर दुष्काळ होतो, तर रोजगार तरी आम्हाला चालू करा. आणि अनेक असे अनुभव आले की 10 किलो चारा फक्त एका दिवसाला 10 किलो जनावरच होता. एकूण 26 जनावर त्या गावात आहेत करंजे गावामध्ये. तर 26 जनावरांना एका घरी 10 किलो आटल्यामुळं ते एका दिवसाच्या चाऱ्यामध्ये पण एवढे खुश झाले. तर आम्हाला वाटलं की अजून काहीतरी तिथे करावं. आणि अजून त्याच्यानंतर पुढे आम्ही घाणंद गावात गेलो. आमच्या सभासद आहेत अनिल रामुगडे, यांच्या मदतीने आम्ही तिथे गेलो. तर तिथे सुद्धा आम्ही 10 टन चारा वाटप केला, पाणी वाटप केलं, पाण्याची टंचाई असताना. तर तिथे सुद्धा खूप छान अनुभव आले, कारण की तिथले लोक अशी तिथला समाज इतका छान आहे की गरिबी असून सुद्धा आपलंसं करणं त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. आणि त्या कामामधून आम्हाला अशा अजून प्रेरणा मिळत गेला की नाही, हे कुठंतरी आपण छोटं केलं, अजून पुढे जावं, अजून समाजाच्या पंखात बळ देऊन काहीतरी काम निर्माण करावं, ही आमची. बरोबर आहे. मग मला सांगा की शिवप्रेरणा या संस्थेमार्फत अजून तुम्ही इतके दुर्बल घटकांसाठी कामं करतात, अजून काय काय कामं करावीशी वाटतायत किंवा काय कामं करायची राहिली असं तुम्हाला वाटतं? कामं तर भरपूर करायची राहिलेली आहेत, पण मला असं वाटतं की अजून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचं आहे. विदर्भ काना कोपऱ्यात जिथे आमच्या मदतीची गरज आहे आणि ज्या ज्या मदतीची गरज आहे तिथे आम्ही पोहोचवणार आहोत. भविष्यात खूप काम करायचं आहे, पण असं वाटतं की तिथपर्यंत जाऊन शिक्षण, आरोग्य, रोजगार हा उपलब्ध करून द्यायचा आहे. आणि तिथले कुठल्या पद्धतीची गरज आहे. आज अमरावतीहून आम्हाला सारखे फोन येतात की आम्हाला अंध व्यक्ती आहोत, आम्हाला तुम्ही तिथं बॅगा, खेळणी उपलब्ध करून द्या, जेणेकरून आम्ही स्वतःचं भांडवल, स्वतःचा रोजगार तिथं करून देऊ शकतो. आम्ही जेव्हा उल्हासनगरला अंध व्यक्तींचा प्रोग्राम घेतला, तिथे सुद्धा त्यांच्याकडनं असं जाणवलं की जेव्हा ते जातात उद्योगधंद्याला, तेव्हा त्यांच्या मुलांसाठी पाळणाघर चालू करायचं आहे, त्या मुलांना थोडंसं बालवाडीपासून शिक्षण द्यायचं आहे. तुमच्या ह्या योजना आपण अशाच जाणून घेणार आहोत. आपल्याला एक फोन आला आहे. रवींद्र शिंदे बोलतायत, सांगलीवरून. बोला. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार, बोला, तुमचा प्रश्न विचारा. रवींद्र शिंदे सांगलीवरून बोलतोय. दोघांनाही माझा नमस्कार मनपूर्वक. हो, नमस्कार तुम्हालाही. मॅडम, तुम्ही मदत करताना म्हणजे ज्या व्यक्तीला मदत हवी असते त्यांना कशी म्हणजे पद्धतीने करता आणि तुमच्या संपर्क कसा करायचा? आणि मी 15 वर्षापासून खाटवर पडून आहे. मला उपचाराची अत्यंत परिस्थिती, अतिच म्हणजे वडील नाही, ते आई आजार आहे आणि पत्नी एक आहे, लहान मुलगा आहे. आणि त्यामुळे मला 15 वर्षापासून खाटवर झोपून आहे. माझे दोन्ही कमरेपासून दोन्ही पाय गेलेले आहेत मॅडम.
तर तुमच्याकडे मला उपचाराची अपेक्षा आहे, तरी मला कशी प्रकारे मदत करू शकाल किंवा माझ्या उपचार करू शकाल का? धन्यवाद, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलाय, धन्यवाद. तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की कार्यक्रम संपल्यावर यांचे दूरध्वनी क्रमांक आम्ही तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवू. ताई, आता तुम्ही सांगा की त्यांचा जो प्रश्न होता की मदत कशा प्रकारे, किंवा अजूनही तिथे काही सेवाभावी संस्था किंवा काही प्रतिनिधी आहेत का? मला तिथे काही सेवाभावी संस्था असतीलच कदाचित, पण त्यांना जर आमच्या संस्थेकडनं मदत हवी असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्यापर्यंत मदत मिळवून देऊ आणि करणारच आहोत. मग त्यांच्या काही समस्या असेल ते सह्याद्री वाहिनीकडनं त्यांना आमचा कॉन्टॅक्ट नंबर पत्ता घेऊन आमच्या घरी पत्रव्यवहार करावा. आम्ही नक्कीच तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, मदत देऊ, असं मी त्यांना आश्वासन देते आणि नक्कीच प्रयत्न करू. ह्या फोन कॉलच्या आधी आपला मुद्दाच राहिला होता की शिवप्रेरणा या संस्थेमधून अजून तुम्हाला काय काय कामं करावीशी वाटतात? शिवप्रेरणा संस्थेमधून अजून भरपूर कामं करायची आहेत, कारण की ही तर काहीच आम्ही जी कामं केली ते काहीच नाही आहेत, पण इथून मोठे मोठे म्हणजे एक आकाशी झेप घेईल इतके मोठे कामं करायचे. आता आपण आलो तर की अंध व्यक्तींची जी मुलं आहेत तिथे वागणी येते, आम्हाला त्यांच्यासाठी पाळणाघर चालू करायचे आहे. महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात जाऊन ज्या मदतीची गरज आहे ती पोचवायची आहे. जास्तीत जास्त आरोग्य, शिक्षण आणि स्वयंरोजगार ह्या संदर्भात आम्हाला ती कामं करायची आहेत आणि मला असं वाटतं की त्याची नितांत गरज आहे त्या कामाची, तर ती आम्ही करणार आहोत. अगदी खरं. आपल्याला एक फोन आलाय, मंजुळा शेनॉय बोलतात बेळगाववरून. बोला. नमस्कार. हॅलो हॅलो मंजुळा ताई, नमस्कार. नमस्कार. दोन्ही देवींना करा नमस्कार. नमस्कार. आणि मला असं विचारायचं, हॅलो. हा बोला, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येतोय. मला असं सांगायचंय की ह्यांचं दुर्बल घटकांचा जेव्हा आपण विचार करतो, गव्हर्नमेंटच्या खरंच खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत. त्यांना भरपूर धान्य वगैरे दिलं जातं, 2 वेळेस जेवायला वगैरे, पण त्याच्यावर बराचसा विचार केला गेला नाही असं आम्हाला वाटतं. कारण इंधन सर्वसाधारण लोकांनाच परवडत नाही, तर ते शिजवायला त्यांना इंधन पाहिजे, मसाले पाहिजेत. म्हणजे नुसतंच देऊन त्यांना त्या बिचारांनी एवढं कसं म्हणजे करणार ना, ह्याच्यावर पण विचार केला पाहिजे. आणि मॅडमचं खरंच धन्यवाद की ह्याच्यावर म्हणजे दुर्बल घटकांसाठी त्या एवढं झटतायत, त्याच्यासाठी त्यांचे धन्यवाद. धन्यवाद. जिथे जिथे आपली ही मदत सरकारतर्फेही मिळते किंवा संस्थेतर्फेही मिळते, तर त्यांचा असा प्रश्न होता की खरं तर त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करतो, पण कुठेतरी इंधन किंवा मसाले खरं तर ही खूप अशी एक अत्यंत नित्यंत गरज येते. बरोबर, त्यांचा प्रश्न खूपच चांगला होता की आपण फक्त धान्य गेलं तर त्याला गॅस लागतं किंवा रॉकेल लागतं किंवा मसाले लागतात, तर शासनाची गरज ही मिळतेच, पण शासनाची मदत किती मिळते हे त्या गरजवंताला माहीत नसतं, कारण की त्या कधी बाहेर पडलेल्या नसतात. तर आम्ही त्यांना ते समजावून देतो की अशी तुम्ही मदत करा. आम्ही त्यांना भरपूर मदत करतो की कुठून तुम्हाला रॉकेल मिळेल, कुठून तुम्हाला सिलेंडर मिळायला उपलब्ध होईल. आम्ही फक्त रेशन देतो, हे आम्हाला असं वाटतं की संपूर्ण मदत करावी, पण असं ते शक्य नसतं, कारण की एकच गरजू नसतो, असंख्य गरजू आहेत की सगळ्यांना थोडी थोडी मदत ही केलीच पाहिजे. म्हणून आम्ही त्या ताईंचा विचार करतोय बंगळुरूवरून की शासनाची मदतही मिळवून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पण खरं तर कुठेतरी हे जे शासनाचे उपक्रम आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं नाही, आणि ते पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी खरंच मार्गदर्शनाची गरज आहे, तर आम्ही ते शासनाकडे मिळवून देण्याचे प्रयत्न करतोच, नाही असं नाही. आता जेव्हा एखादी व्यक्ती गावावरनं येते, त्यांना शासनाचं माहित नसतं की आता जीवनदायी योजना ज्या आहेत त्याच्यातून त्यांना काही काही गावाला जीवनदायी योजना नाही आहेत, तेव्हा जेव्हा कॅन्सरचे पेशंट येतात, रत्नागिरीहून एक पेशंट आला होता, त्यांना आरोग्य जीवनदायी योजना नव्हती, तर त्या कॅन्सर पेशंटला आम्ही खूप मोठी मदत केलेली ऑपरेशनसाठी, पण त्यांच्याकडे जीवनदायी योजना नाही आहेत. तर तिथे म्हणजे काय होतं की आता मुंबईमध्ये असेल तर आपण तिथे करू शकतो. आपण ह्या जीवनदायी योजनेबद्दल नक्की जाणून घेऊयात. एक फोन आपल्याला आला आहे, अनिल इंगळे बोलतायत बुलढाण्यावरून. बोला. नमस्कार. नमस्कार. बोला. मॅडम, मी अपंग आहे, MA BEd झालेला आहे. हॅलो. हा बोला, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येतोय, तुमचा प्रश्न विचारा. मी MA BEd झालेला आहे, अपंग आहे, आणि मी कलेक्टर ऑफिसला बरेचदा पत्र लिहिले की मला एखादा जॉब मिळावा, परंतु काही मिळालं नाही. आणि MPSCच्या परीक्षा आणि बऱ्याचशा एक्झाम्स मी जवळजवळ 300-350 दिल्या, परंतु मला काही जॉब मिळाला नाही. आणि त्यानंतर मी NSB नॅशनल स्कूल याचा कोर्स सुद्धा केला आहे औरंगाबादला, MPSCचे क्लासेस सुद्धा जॉईन केले होते, परंतु जॉब वगैरे काही मिळालं नाही. आणि अपंग कल्याण पुणेला सुद्धा मी अप्लाय केला होता. त्यांनी मला सांगितलं होतं की तुमचा आम्ही विचार करू, म्हणजे
ज्येष्ठतेनुसार, परंतु अजूनपर्यंत माझ्या काही ज्येष्ठतेनुसार काही विचार झाला नाही आहे. तर यासाठी मला काही एखादी मदत होईल का आपल्याकडून, किंवा तुम्ही काय करू शकाल? धन्यवाद. नाही, धन्यवाद. हा, त्यांचा असा प्रश्न होता की खरं तर त्यांचा एक गाढा अभ्यास, बऱ्याच परीक्षा दिलेल्या आहेत, तर काय तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा? मी सगळ्यात आधी तर त्यांचं खरंच अभिनंदन करते की खूप छान अभ्यास केलेला आहे त्यांनी, कारण की त्यांनी अपंग आहे म्हणून हे दाखवूनच दिलं नाही. कारण तर त्यांना खरंच ज्या पद्धतीची मदत पाहिजे आम्ही नक्कीच करू, पण जे काही त्यांनी पाठपुरावा केलेला आहे तर आम्ही परत त्यांच्या अभ्यासाचा पाठपुरावा करून त्यांना खरंच कलेक्टर ऑफिसची कशाची मदत लागली तर आम्ही त्यांना तात्पुरतं मदत करून त्यांना नोकरी मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कुठेतरी एक रोजगारासाठी आम्ही पण असं मला वाटतं की त्यांचे जे काही पेपर आहे ते सह्याद्री वाहिनीकडनं पत्ते घेऊन आमच्या घरी झेरॉक्स कुरिअर करावे. आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि त्याआधी जर तुम्हाला कशाची मदत हवी असेल तर आम्हाला नक्कीच पत्राने कळवा. आम्ही तुमच्यापर्यंत येऊन की तुमच्याकडनं खूप चांगली प्रेरणा मिळेल की तुम्ही खूप शिकलात, त्याचं अभिनंदनच आहे आणि मी नक्कीच मदत करू. अगदी खरं, आपण हे सगळं जाणून घेऊयात. मंडळी, समाजातील या दुर्बल घटकांना कोणाच्याही मदतीची अपेक्षा नसते. त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याबरोबरच त्यांना मदतीचा एक हात हवा असतो. अशात असंख्य दुर्बल घटकांना मदतीचा हात देणारी आणि ज्ञानदानाचा दीप अखंड तेवत ठेवणारी वरळीतील मराठा हायस्कूल शाळा. सहकारी तत्वावर मिळून शिक्षकांनी चालवलेली शाळा म्हणजे वरळी इथली मराठा हायस्कूल. समाजसुधारक राजाराम शास्त्री भागवत यांनी 1886 मध्ये या शाळेची स्थापना केली. मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि ज्ञानदानाचं कार्य त्यांनी मराठा हायस्कूल या शैक्षणिक संस्थेद्वारे जोपासलं. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जागतिक कीर्तीचे गणितज्ञ रँगलर परांजपे, क्रिकेटपटू एकनाथ सोलकर, रामनाथ पारकर यासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू या शाळेनं तयार केले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून एक सुजाण नागरिक घडावा यासाठी शाळेतर्फे संगीत, नृत्य, नाट्य इत्यादी उपक्रम राबवले जातात. म्हणूनच शेवटी देहामधल्या देवालयात वसते सुंदर शाळा, तन मन धन यत्न देवा, गळा अर्पिली माळा असंच म्हणावंसं वाटतं. आमची वरळी विभागातली कामगार भागातली शाळा आहे आणि ही शाळा जवळजवळ 50 वर्ष होऊन गेली. या ठिकाणी हिची प्रतिष्ठापना आम्ही केली. तत्पूर्वी गिरगावला ही शाळा होती आणि त्या शाळेमध्ये नंतर आम्ही ती शाळा इकडे वरळीसारख्या कामगार भागामध्ये आणली आणि इथल्या कामगारांच्या मुलांना चांगली सुखसोयी व्हावी यासाठी या शाळेचा प्रगतीपथावर आणलेले आहे. आम्ही या शाळेमधून बरंचसं प्रोग्राम आखलेले आहेत की ज्यांचा उपयोग सर्व थरातील विद्यार्थ्यांना होईल अशा तऱ्हेची आम्ही तरतूद केलेली आहे. की या शाळेमध्ये आम्हाला आर्थिक वगैरे सहकार्य व्हावं म्हणून बँक वगैरे आणलेले आहे आणि तिच्या भाड्यावर आणि विद्यार्थ्यांच्या फीसवर याचा आम्ही हा शालेय संसार चालू ठेवलेला आहे. या शाळेने जसं क्रीडापटू घडवलेले आहेत, एकनाथ सोलकर सारखा अष्टपैलू खेळाडू या शाळेने घडवलेला आहे. आंबिये किंवा दुसरे इतरत्र त्यांनी राष्ट्राला खेळाडू दिलेले आहेत. या शाळेची स्थापना 1886 साली झालेली आहे. थोर समाजसेवक राजाराम शास्त्री भागवत यांनी शाळेचं स्थापना केलेली आहे आणि या शाळेचे
शिक्षकांसाठी आणि शिक्षकांनी या गरीब होतकरू मुलांसाठी या विभागात शाळा स्थापन केली होती. आणि ही शाळा या शाळेमध्ये रँगलर परांजपे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शरद हजारे यासारखे थोर गुणवंत विद्यार्थी घडवलेले आहेत. शाळा कोणतीही असो, पण त्यातून मिळणाऱ्या शिक्षणातून किती महान व्यक्ती घडू शकतात हेच आता आपण बघितलं. कारण मुळात स्वतःला जाणणं हाच शिक्षणाचा उद्देश आहे. ताई, तुम्ही आणि तुमचे पतीही गावागावांमध्ये जाऊन शिक्षणाचं, आरोग्याचं महत्त्व अनेक विविध शिबिरांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवत असता. हो, कारण की गावागाव जाऊन आम्ही शिबिरे घेऊन आरोग्याचे धडे देतो. कसं आपलं आरोग्य स्वच्छ कसं ठेवायचं, कारण की स्वच्छतेपासूनच निर्मूलन होतं. बरोबर. आणि ह्या सगळ्या कामामुळे माझ्या पतीने मला 90% पाठिंबा दिलेला आहे. तर त्यांची खरंच मी खूप ऋणी आहे. आणि आमच्या ज्या महिला आहेत, आमच्या जे त्यांची मी अशा भरपूर आहेत. तर काही आमच्या शेजारच्याच महिला आहेत, लक्ष्मी पुजारी, भीमाई कदम. जर आम्ही कुठे प्रोग्रामला गेलो काही समाज कामासाठी, तर आम्हाला रात्रीच्या 11 वाजेपर्यंत त्या फोन करतात, तुम्ही कुठे आहात, काय प्रोग्रामला आहेत. तर अक्षरशः भाजी भाकरीत आमच्या घरी वाट बघून बसतात. तर त्यांचे खूप ऋणी आहे. आणि संगीता धेंडे, स्नेहा फोंडेकर ह्यांच्याकडे मी माझ्या बेबीला ठेवून या प्रोग्रामला जाते. तर त्या स्वतःच्या मुलीपेक्षाही आमच्या बेबीला खूप छान सांभाळतात. आणि अनिल रामुगडे, अमोल राणे, त्याच्यामुळेच कुठून तरी ह्या शिबिरांचं किंवा हे जी माहिती आहे ती या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू शकता. कारण की त्यांचं पाठिंबा नसेल तर आम्ही काहीच करू. आमच्या ह्या आता जे काही 4-5 जेंट्स पण आहेत, की महिला मंडळच नाही, आम्ही जेंट्स सुद्धा सामावून घेतलेले आहेत. अनिल रामगुडे आहेत, अनिल राणे आहेत, स्वप्नील जोशी आहे, कमीच आहेत, जनार्दन जाधव आहेत, सुरेश घोडके आहेत. त्या सगळ्यांचं खरंच आम्ही पती पत्नी खूप ऋणी आहोत. कारण की त्यांच्या सहकार्याने आम्ही हे काम पुढे नेत आहोत. आणि त्यांचंही मोलाचं सहकार्य लागतं. आता एखाद्या गावी गेलं, आम्ही जर एखादी गोष्ट विसरायची तर नाही, ताई हे करायला पाहिजे. म्हणून त्यांच्याकडनं आता मध्ये आम्ही जेव्हा साडेवाटपचा प्रोग्राम घेतला, तेव्हा मला अनिल राणे यांनी सहकार्य केलं. की त्यांच्याकडनं आम्हाला एक वर्डीची संस्था आहे, त्यांनी आम्हाला 125 साड्या दिल्या. त्यात आमच्या संस्थेने थोडेफार टाकून या आदिवासी भागात आम्ही वाटप केलं. अगदी खरं आहे. आपण हे सगळं जाणून घेऊयात. खरं तर मंडळी, आयुष्य टिपकागदासारखं असावं. काय चांगलं काय वाईट टिपून घ्यायचं हे आपल्या हातात आहे. आपण हे सगळं जाणून घेऊयात. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुटुंबाचे कुटुंबाने केलेले मजेदार मनोरंजन, पारिवारिक करमणूक, घरात हसरे सारे. आता आपला बंड्या मामा, पण एकदम काय सेम आवाज काढलाय, सेम टू सेम अमिताभ बच्चन. धाव वेगाने आमच्या दिशेने आला आणि बाजूने निघून गेला. घरात हसरे सारे, रविवारी दुपारी 3:30 वाजता आणि मंगळवारी रात्री 10:30 वाजता. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे दुर्बल घटकांचा सामाजिक विकास. आणि आपल्या या गप्पा अशाच पुढे चालू ठेवायच्या आहेत. ताई, खरं तर एक महत्त्वाचा असा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा की देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी तुम्ही बरीच शिबिरं घेता, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवता. हो, आम्ही त्यांच्यापर्यंत जास्तीत पहिले शिक्षणाची खूप गरज आहे तिथे. कारण की त्यांचं तर मुलांचं पुनर्वसन तर करायचाच असतो, की त्यांच्यापासून थोडेसे मुले लांब ठेवून त्यांना चांगलं आरोग्य आणि शिक्षण. कारण की त्यांच्यामध्ये, त्या मुलांमध्ये सुद्धा भावी पिढीमध्ये कुणी इंजिनियर, कुणी डॉक्टर, कुणी चांगले अधिकारी लपलेले आहेत, त्यांना पुढे आणायचं आहे. तर त्या काही देह विक्री करायला काही मजबुरी आलेले असतात, काही त्यांना खूप संकटात आलेले असतात. तर त्यांच्या मुलांसाठी चांगलं कार्य करत आहोत आणि पुढे करायचं आहे. हा आमचा संस्थेचा उपक्रम आहे की त्यांच्यामध्ये जर आपण मदत नाही केली तर अशा अनेक संस्था करतायत, नाही असं नाही, पण त्यांना खूप सकस आहाराची गरज असते. त्या मुलांसाठी आम्हाला एक छोटीशी शाळा चालू करायची आहे. तर आम्ही गेल्या 12 वर्षापासून शासनाकडे जमीन मंजुरीची मागणी केलेली आहे. तर शासनाने जर ती मंजूर केली तर 150 बेडचं हॉस्पिटल, शाळा, वृद्धाश्रम, बालक आश्रम, HIV संजीवनी निकेतन आणि ज्याच्या डोक्यावर खरंच छप्पर नाही त्याला छप्पर उभं करून द्यायचं, हे आमच्या संस्थेचं खूप मोठं स्वप्न आहे. वा, हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. आशाताई बोलताय डहाणूवरून. बोला. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार आशाताई, बोला. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार, बोला. हा, मी शिक्षणाच्या बद्दल बोलत आहे. तुमचा सलग प्रश्न आम्हाला विचारा. आशाताई, तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवून सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, माझं BA, BEd, MA शिक्षण झालेलं आहे. हा.
आणि मी मराठी आहे एमएड ला. तर मी तिथे शिकायला जात असते, पण त्या शाळेमध्ये माझे आणि मला सांगतात की तुम्हाला सर्व्हिस करावं लागेल आणि काही फायदा नाही असं वगैरे आहे. तर आम्ही शिक्षण घेऊन काय उपयोग आहे त्याचं काय आम्हाला सांगा. धन्यवाद. खरं तर त्यांचं बरंच असं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की शिक्षण घेऊन उपयोग काय. पण खरं तर कुठेतरी की ह्या संस्था तर आहेतच, शासनही आहे, पण कुठेतरी रोजगाराचा हा एक खूप मोठा प्रश्न भेडसावतो. बरोबर आहे. खरंच त्यांचा प्रश्न खरंच खूप चांगला प्रश्न आहे की असे असंख्य लोक खूप शिकलेले आहेत आणि त्यांना रोजगार नाहीये. तर मला वाटतं की खरं शासनाने सुद्धा यांची दखल घ्यावी आणि आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा नक्कीच प्रयत्न करू. पण त्यांनी सह्याद्रीशी संपर्क साधून आमच्याशी संपर्क साधावा. कारण की आता हल्ली मी मगापासून तेच सांगते की खरंच रोजगाराची खूप गरज आहे. असे असंख्य हात आहेत की ज्यांना मदतीसाठी न जोडता ते आकाशी झेप घेण्याची स्वप्न बघतायत. तर त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना रोजगार हवाय. आता त्यांचा प्रश्नही चांगलाच आहे की शिक्षण घेऊन काय फायदा आहे. पण शिक्षण कधी, मला ताईनं सांगावंसं वाटतं, शिक्षण कधी फुकट जाऊ नसतं. कारण की जात नसतं, कितीही शिकावं. आज आम्हाला असं वाटतं की आम्ही जास्त शिकलो असतं तर बरं झालं असतं. पण आमच्या खरंच दुर्बळ घटकातलेच मी एक गरीबातलंच जन्माला आलेली मुलगी आहे, स्त्री आहे. तर मलाही खूप शिकण्याची इच्छा होती पण नाही मिळाली. तर तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात की तुम्ही शिक्षण केलंय. असं म्हणू नका की शिक्षण फुकट जात नाही. शिक्षणाचा नक्की उपयोग होईल, पण थोडासा धीर धरावा लागतो. बरोबर आहे, अगदी खरं आहे. अजून तुमच्या अशा काय भावी योजना आहेत? भावी योजना तशा भरपूर आहेत की मी आत्ताच म्हटलं की आमच्या हॉस्पिटल, शाळा, वृद्धाश्रम, देह विकणाऱ्या मुलांसाठी खूप चांगल्या प्रतीचं शिक्षण आणि संपूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढून तिथे जास्तीत जास्त मदत पोचवायची. शासनाकडनं तर आम्ही मदत मिळवून देऊच, तो आमचा प्रयत्नच आहे. पण आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही त्यांना मदत देऊ. कारण की आरोग्य, शिक्षण आणि रोजगार याची आत्ताच्या समाजामध्ये खूप गरज आहे. ती आम्ही पूर्ण करणारच आहोत. अगदी खरं. म्हणजे शासनाची मदतही वेळोवेळी मिळणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. तुमची मदत तर आहेच. पण शासनाकडनं मदत घेण्याचं त्यांचंही कुठेतरी थोडंसं कर्तव्य असतं की त्यांना माहीत नसतं की शासनाच्याकडनं काय मदत. शासनाकडे भरपूर काही मदती आहेत, भरपूर योजना आहेत, पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत, समाजापर्यंत पोहोचत नाहीयेत. तर त्यांनी, मला असं वाटतं की आपल्या शेजारी कुठे शासनाचं एखादं गव्हर्नमेंटचं ऑफिस असेल तिथे जावं किंवा प्रशासकीय इमारतीमध्ये जावं, तिथे शासनाच्या योजना मिळतात ना. कुठेतरी आपणही एक पाऊल बाहेर टाकावं की आपल्यासाठी काय आहे. प्रत्येक वेळेला शासन किंवा अशा सेवाभावी संस्था आपल्यापर्यंत नाही येऊ शकत. आपणही तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. नक्कीच. तर आपलंही तेवढंच कर्तव्य आहे की नुसतं शासनाकडनं मदत मिळते, सामाजिक संस्थेमधनं मदत मिळते ह्याच्यावरनं अवलंबून राहता आपण सुद्धा एक पाऊल बाहेर टाकलं तर जे कुठं चालले ना, आपण कुठे आहोत ह्याची जाणीव होईल आणि त्यांनाही बरं वाटेल की नाही, आज मी बाहेर पाऊल टाकलेलं आहे तर मला खरंच खूप समाधानकारक, नकारात्मकता नाही मिळालं, किंवा सकारात्मक काही कामाची योजना मिळाल्या तर त्यांनाही बरं वाटेल. अगदी खरं. आणि तुम्ही जे हे आपल्या देह विक्री करणाऱ्या ज्या काही महिला आहेत किंवा त्यांच्यासाठी, त्यांच्या मुलांसाठी काहीतरी पुनर्वसनाचं एक संस्था आणि असं एक शिबिर घेतो. आम्ही त्यांना वैयक्तिक शिक्षणाची मदत तर करतोच, पण आता पुनर्वसनाचं म्हणतं माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी. पण आता काय माहिती का, मुंबईमध्ये आपण संस्थेतर्फे मोठे जमीन नाहीये म्हणून शासनाकडनं तर जमीन मंजूर होईलच, पण त्या मुलांचं पुनर्वसन. आणि माझ्याकडे सध्या गेल्या महिन्यापासून 1-2 मुली आहेत, अशा काही माणसं की आमच्या मुलांना सांभाळा. तर हे खूप मोठं कार्य आहे आमच्या हातामध्ये. आणि आत्ताच माझ्याकडे असं मला वाटतं की युपीवरनं एक मुलगा आलेला आहे, तर त्याला लॅप्रिसी आहे आणि त्याला CA व्हायचं स्वप्न आहे त्याचं. तर तो गेल्या महिन्यामध्ये JJला ऍडमिट होता, तिथे आम्हाला संपर्कात आलं, त्याने मला मदतही की आम्ही त्यांना मदत केलीच. पण तो जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मला, मॅडम मला लॅप्रिसी आहे पण मला CA व्हायचं आहे, तर तुम्ही औषध गोळ्याची मदत करा. तर त्याला आम्ही आता गेल्या महिन्यापासून औषध गोळ्या चालू केलेल्या आहेत. म्हणजे एक मुलगा जो लॅप्रिसीचा घटक आहे आणि त्याला असं वाटत नाही की मला लॅप्रिसी, तो रिक्षा चालून स्वतःचं शिक्षण करतो. मग शिक्षण कुठे फुकट जात नाही की त्याला CA व्हायचं स्वप्न बघतो. स्वप्न बघायचं हे काय सगळ्यांना अधिकार आहे. खरं. पण जाता जाता आपल्या समाजातील दुर्बल घटकांना आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? मला वाटतं महिलांमध्ये इतकी मोठी ताकद आहे की खरंच खूप समाजात बदल घडवण्याची त्यांची इच्छा असते आणि बदल हा पाहिजेच. तर स्त्री शक्ती ही खूप महान असते. तर मला वाटतं आपल्या पतीला विश्वासात घेऊन आणि आपल्या घर संसार सांभाळून
जर महिला बाहेर पडली आणि आपल्या परिसरातच किती मदतीची गरज आहे हे पाहून तिने जर मदत कार्यास सुरुवात केली तर नक्कीच समाजात बदल घडेल आणि अगदी खूप खरंय सुखी ताई. होईल. अगदी खरंय. समाजसेवेतून मिळतात ते आशीर्वाद आणि आशीर्वादातून मिळतं ते यश. ही शिवप्रेरणा ही संस्था अशीच बहरत जाओ, फुलत जाओ, ही संबे माते चरणी प्रार्थना. खरं तर प्रेक्षकांनो, आजच्या कार्यक्रमातून आपण बघितलं की दुसऱ्यांना मदत करण्यासाठी, त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी आपल्याकडे गडगड श्रीमंती किंवा दिवसातील 24 तास नको असतात. तर हवं असतं फक्त एक संवेदनशील मन. ज्यांचे विचार चांगले असतात, अख्खा प्रवाह त्यांच्या बरोबर असतो. आजच्या या चर्चेतून आपण हेच जाणून घेतलं. ताई, तुम्ही इथे आलात आणि तुमच्यातल्या एका स्त्री शक्तीची ओळख आम्हाला करून दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मी सुद्धा सखी सह्याद्रीची